संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय माननीय आमदार श्री शंकररावजी जगताप, आता सध्या अध्यक्षा सुनीताताई जगताप आहेत. आमची शाळा एक्सप्रेस कोरेगाव एज्युकेशन सोसायटीचे कोरेगावचे न्यू इंग्लिश स्कूल चिलेवाडी तालुका कोरेगाव. ज्या टायमाला शंकरांना म्हणजे आम्ही त्यांना अण्णाच म्हणत होतो, दस्तर घालत होतो पांढरं आणि पिवळ्या टोपी होती असायचे. असो ते विधानसभेचे अध्यक्ष होते, आपल्या महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष होते, लक्षात घ्या. तर त्यांनी आम्हाला हे चिलेवाडीला एक अनमोल असं गिफ्ट दिलेलं आहे, आमची शाळा एक्सप्रेस. हे 1996 साली तयार झाली आणि आता त्यांच्या अध्यक्षा सुनीताताई जगताप आहेत आणि त्यांनी हे आमचं हायस्कूल आहे. हायस्कूलमध्ये आजच्या तारखेला बरीच मुलं बी शिक्षण घेत आहेत आणि वाट बघतंय ते 1996 सालापासून बऱ्याच लोकांना विनंत्या वगैरे केल्यात, पण इथं एक आम्हाला असं नियोजित वाचनालय बनवायचे. असो शाळेचा परिसर आपण बघतच आहात, वृक्षारोपण केलेलं आहे. आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे आमचा डोंगराळ भाग. इथं स्वच्छतागृह बनवले, मुलींचं बनवले, इथं किचन शेड बनवले, माध्यान्ह भोजन योजना आहे. आणि आज बुधवार आहे, विठ्ठलाचा वार आहे. असूया, आपल्याला त्या पॉलिटिक्समध्ये जायचं नाही आणि काही करायचं नाही. ही वाचनालयासाठी नियोजित जागा सोडलेली आहे. तरी जे कोणी दाते आहेत म्हणजे दान करणारे स्वइच्छेनं, त्यांनी NGOचाही व्हिडिओ माहीत आहे. NGOचं स्कॅनर चालू आहे आम्ही चिलेवाडीकरचं, आणि आपण अवश्य एक सामाजिक कृतज्ञता, समाजाच्या प्रती असलेलं आपलं प्रेम व्यक्त करून आपण काहीतरी देणं लागतो. लक्षात घ्या, हे जे वाचनालय बनवायचं आहे नियोजित, इथं काहीतरी आपण देणं लागत आहोत. जे मुलं हायस्कूल सोडून गेलेले आहेत त्यांनीसुद्धा आपल्या मातृभूमीचा म्हणजेच हायस्कूलचा विचार करावा. असो, बोलण्यासारखं बरंच आहे. अण्णांनी चिलेवाडीला दिलेली त्यांच्या काळातली ही अनमोल भेट आहे. त्याचा वारसा जतन करतायत. आमचे माजी सरपंच होते ढोले, त्यांनी प्रयत्न केले, 2-3 ढोले होऊन गेले, त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. सध्या आपले चिलेवाडीचे सरपंच मॅडम आहेत, गायकवाड मॅडम आहेत. असो, ते प्रयत्न करतील. असो, हे जे काही नियोजित वाचनालय आहे ते NGOच्या अंडरच बनणार आहे, हे लक्षात घ्या. आणि आपण स्वइच्छेनं NGOच्या स्कॅनरला सुशांत साळुंखे आणि श्री हरिभक्त परायण तुकाराम हमीराव ढोले हे करणार आहेत. असं या आपण पुनश्च हरिओम करूया, झालं गेलं विसरून जाऊ आणि एका चांगल्या वाचनालयाच्या शुभारंभाला सुरुवात करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामाजिक मंथन यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसलं तर अवश्य सबस्क्राईब करा, हीच क्रिएटरतर्फे विनंती आहे. आणि हो, हा व्हिडिओ आपण जेवढे हायस्कूलमधले विद्यार्थी असतील त्यांना अवश्य प्रदान करा, कारण आपलं रडणं, बाळ जर रडलं तरच त्याला आई दूध देते, हे लक्षात घ्या. आपण थोडं तरी रडलं पाहिजे आणि हा व्हिडिओ प्रसारित केला पाहिजे. असो, बोलण्यासारखं बरंच आहे. आपल्याला त्या डीपच्या राजकारणात जायचं नाही. आणि ज्यांची नावं घेतलीत त्यांच्याकडं स्कॅनर दिलेले आहेत आणि सर्व काही त्यांच्याकडं आलबेल आहे. सह्या करा आणि आपण आमचं कार्य सिद्धीस नेण्यास समर्थ व्हा.
कारण हा दसऱ्याला आम्ही शुभारंभ केलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामाजिक मंथन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर अवश्य सबस्क्राईब करा, असं सबस्क्रायबरतर्फे सांगण्यात येत आहे.